जर का पोहे राहिले तर त्याच कढईत झाकून ठेवू नका, कारण कढई गरम असते त्यामुळे खालचे पोहे कडक होतात. त्यापेक्षा दुसऱ्या भांड्यात ते काढून ठेवा. आणि 2 तासांनी जर कोणी खाणार असेल तर ते पोहे कुकरमध्ये चांगल्या 2 ते 3 शिट्ट्या देऊन गरम करा. अगदी आत्ताच पोहे केलेत असे गरम होतात आणि छान लागतात. कांदे पोह्यासाठी जाड पोहे, चिवडा किंवा दडपे पोह्यांसाठी पातळ पोहे. पोहे म्हणजे कार्बोहायड्रेट्स, त्यामुळे त्याच्या आधी प्रोटीन पावडर घ्या किंवा पोह्याबरोबर दही घ्या. काहीतरी प्रोटीन घ्या. ज्यांना पोह्यांनी कन्फर्म ऍसिडिटी होते त्यांनी पोहे खाऊ नका. पोहे कुठल्या ब्रँडचे घ्यायचे का? तर असं काही नाहीये. चांगल्या शॉपमधनं घ्या, निवडून घ्या आणि चाळून घ्या. तुम्हाला जर पोह्यामध्ये बटाटा नको असेल तर मटार, बेबीकॉर्न, स्वीटकॉर्न हे तुम्ही वापरू शकता. कायम गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा. सर्व वाफा 2 ते 3 मिनिटाच्या. हळद नेहमी फोडणीत घालावी, म्हणजे ती शिजते आणि त्याचा रंग खुलून येतो. हिंग पोटाला चांगला आणि एक छान फ्रेग्रन्स येतो. जिरं मात्र सर्व पदार्थात घालत नाहीत, पोह्यात तर अजिबात घालत नाहीत. ज्यात त्यात टोमॅटो नको. आणि या पोह्यावर लिंबू जास्त छान लागतं. कच्चे शेंगदाणे पण तुम्ही तळून घेऊ शकता आणि भाजलेले दाणे पण त्याचा साल काढून पोह्यात घेऊ शकता. तर पोहे मऊसर राहतात, मिळून येतात आणि एक वेगळी चव लागते बटाट्याची त्यामध्ये. मी 2 मुठी पोहे घेतलेत, म्हणजे 2 जणांसाठी. त्यासाठी मी 1 मोठा कांदा आणि 1 मिडियम साईजचा बटाटा घेतला. तुम्हाला जेवढं प्रमाण वाढवायचं असेल त्यानुसार तुम्ही या गोष्टी वाढवू शकता. ॲल्युमिनियम सोडून कुठल्याही धातूच्या कढईमध्ये पोहे तुम्ही करू शकता. एन्जॉय.